अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचे सूत्र स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांनी लोकांच्या आरोग्यासाठी निगडीत असलेल्या सुरक्षित अन्न उपलब्धतेसाठी कंबर कसली आहे. त्यांनी आज पत्रकार बैठकीत राज्यातील अनेक ठिकाणी दूध आणि दुधाच्या पदार्थांमध्ये होत असलेल्या जीवघेण्या भेसळीला पायबंद घालण्यासाठी दुधाचा पुरवठा करणाऱ्या साखळीपासून प्रक्रियेपर्यंतच्या सर्व घटकांसाठी सर्वसमावेशक अनुपालन आदेश जारी केलाय. दूध संकलन आणि शीतकरण केंद्र, दुधावर प्रक्रिया करणारे उत्पादक, पॅकर्स, वितरक, वाहतूकदार, दूध बूध आणि सुटे दूध विक्रेते, तसंच पनीर, खवा, तूप, दही, आईस्क्रीम आणि सर्व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादकांना हा आदेश लागू असणार आहे. दुधातील जीवघेणी भेसळ रोखण्यावर या आदेशाचा अधिक भर असणार आहे. प्रक्रिया करण्यासाठीचं दूध 2 तासांच्या आत 4 डिग्री सेल्सिअस किंवा त्याखालील तापमानात असायला हवं. पाश्चरायझ्ड दूध 4 डिग्री सेल्सिअस किंवा त्याखालील तापमानातच साठवलं जाणं, तसंच त्या तापमानात त्याची वाहतूक करणं बंधनकारक असणार आहे. गोठवलेले दुग्धजन्य पदार्थ उणे 18 डिग्री सेल्सिअस किंवा त्याखालील तापमानात साठवलं जाणं गरजेचं असून तापमानाच्या दैनंदिन नोंदी किमान 3 महिने जतन करणं आवश्यक आहे. भेसळयुक्त दुधामुळे मृत्यू झाल्यास 7 वर्ष ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा आणि 10 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. भेसळयुक्त पदार्थ बाळगणाऱ्यांवर 10 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो, असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलंय. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर सुद्धा या आदेशामुळे निर्बंध येणार आहेत.